नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एका महत्त्वाच्या विषयावरती आज चर्चा करतोय। राज्यसेवा एक्झाम ही जेमतेम 75 दिवसांवरती आली आहे। त्यानंतर अगेन महिनाभरानंतर संयुक्त गट ब ची परीक्षा आहे। म्हणजे अराउंड तुमच्याकडे एक 100 दिवसांचा टाइम स्लॉट आहे आणि या 100 दिवसांमध्ये अभ्यास करताना नोट्स बनवायच्यात की नाही हा तुमच्या मनामधला एक मोठा प्रश्न की ज्याचा आन्सर तुम्हाला आज मिळून जाईल। नोट्स बनवायच्या आहेत तर त्या कशा बनवायच्या, त्याची मेथड काय असली पाहिजे, किती वेळ आपण त्याला द्यायचा आहे, तर या सगळ्या गोष्टींवरती आज आपण व्यवस्थितपणे डिस्कशन करू। तुम्हा सगळ्यांकडे वेळ असेल 10-15 मिनिटं वेळ असेल तरच तुम्ही हे सेशन बघा। ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यानंतर सुद्धा बघू शकता। फक्त तुम्ही एक छोटंसं प्रिकॉशन घ्या। ज्या कधी वेळेस तुम्ही हे सेशन बघाल तेव्हा फक्त आणि फक्त या सेशनमध्येच लक्ष असू द्या। प्रत्येक सेकंद तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल, कारण नोट्स मेकिंग हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जो की सगळ्या टॉपर्सला पण पडलेला असतो, जे एक्झाम फेल होत राहतात त्यांना पण पडलेला असतो। तर त्याचं आज प्रॉपर आन्सर मिळणार आहे। त्यामुळे सेशनला व्यवस्थितपणे एन्जॉय करा। तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत। आजचा आपला अजेंडा थोडासा मोठा आहे, लेंदी पण आहे, तर प्रत्येक मुद्दा अगदी टू दी पॉईंट डिस्कस करण्याचा प्रयत्न करू। एकही मिनिट तुमचा वायफळ जाणार नाही आहे। तुम्हाला फक्त एक छोटंसं सॅम्पल म्हणून माझ्या एका लेक्चरच्याच नोट्स मी तुम्हाला दाखवणार आहे। आता मी तर काही प्रिपरेशन वगैरे करत नाही, फक्त लेक्चर बनवण्यासाठी सुद्धा काही मुद्दे लिहिलेले असतात आणि ज्याच्यावरती मी एक्सप्लेन करू शकतो। तर त्या मुद्द्याचं एक जे नोट्स फॉर्मॅट आहे तर तो तुम्हाला इथं दाखवला आहे। लाइटनिंग फेनॉमेना हा आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केला। म्हणजे बिहार आणि यूपीमध्ये 107 जणांचा मृत्यू झाला होता वीज कोसळल्यामुळं। तर ते जे आपण लेक्चर बनवलं तर ऑलमोस्ट ते 15 ते 17 मिनिटांचं लेक्चर आहे। पण तुम्ही जर बघितलं तर त्याच्या रिलेटेड जे पॉईंट्स होते तर ती मी अशा पद्धतीने काढले की मी स्वतःला क्वेश्चन विचारला, व्हॉट इज लाइटनिंग, म्हणजे वीज कशी तयार होते, त्याचा नेमकं त्याची प्रोसेस काय आहे ते सुद्धा इथं लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर जमिनीवरतीच ती का पडते या प्रश्नाचं पण उत्तर इथं दिलं। त्याचबरोबर मग एक महत्त्वाचा फॅक्ट तुम्हाला सांगायचं होतं ते म्हणजे IITM बद्दल, म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुण्याबद्दल। आणि जर तुम्ही ते लेक्चर बघितलं असाल तर तुम्हाला एक अंदाजा येईल की लेक्चरमध्ये भरपूर सारे या व्यतिरिक्त सुद्धा पॉईंट्स मी सांगितलेत जे की नोट्समध्ये नाही आहेत। याचा अर्थ काय की आपण नोट्स काढताना हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत तर त्या गोष्टी लिहायच्या नसतात। ज्या गोष्टी माहिती आहेत तर त्या आपल्या डोक्यामध्ये असतातच, त्याला आपण कधीही रिकॉल केलं की त्या आठवतीलच। फक्त ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत किंवा एखादा कन्सेप्ट आहे की जो आपल्याला समजून घ्यायचा आहे तर यासाठी म्हणून तुम्हाला नोट्स काढायच्या असतात। नोट्स तुम्हाला लिहायचा शौक आहे म्हणून लिहायच्या नसतात, ठीक आहे। तर अशाच भरपूर साऱ्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करू। लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला आठवण करून देतो, ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा किंवा संयुक्त गट ब या एक्झामसाठी तयारी करायची अशांसाठी विजन स्टडीवरती वेगवेगळे कोर्सेस उपलब्ध आहेत आणि या कोर्सचे व्हॅलिडिटी ह्या 12 ऑक्टोबर 2020 पर्यंत असतील। म्हणजेच तुमची येणारी संयुक्त गट ब परीक्षा सुद्धा होईल। जर एक्झाम पोस्टपोन झाल्या, पुढे ढकलल्या गेल्या तरी सुद्धा तुमच्या कोर्सची व्हॅलिडिटी ही वाढवली जाईल। तर तुम्हाला जर प्रिपरेशन करायचं आहे तर नक्कीच या बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता। पहिल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण येऊ, तो म्हणजे नोट्स तुमच्या पुढच्या 4 वर्षांसाठी असतील हे तुमच्या डोक्यामध्ये असायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही नोट्स बनवायच्यात। मग आता 4 वर्षांपर्यंत असतील याचा अर्थ नेमका काय, तर समजा तुम्ही कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशन करताय, मग बँक एक्झाम असेल, MPSC असेल, UPSC असेल, कुठलीही एक्झाम, तर तुम्ही असं एक कन्सिडर करा की आपल्याला पूर्व परीक्षेपासून ते मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू, त्याचा रिझल्ट, तर इथपर्यंतचा जर पिरियड बघितला तर आरामात 1.5 ते 2.5 वर्षांचा टाइम स्पॅन असतो। यामध्ये समजा जर तुम्ही चुकून प्रीज नापास झाला तर अगेन हे 1.5-2 वर्षांचं रूपांतर 3-3.5 वर्षांमध्ये होणार आहे। समजा एक प्री गेली होती, त्यानंतर पुढच्या वर्षी तुमची प्री निघाली पण मेन्स गेली, तर अगेन आणखीन 2.5 वर्ष वाढतील। म्हणजे असं जर तुम्ही बघितलं तर फक्त 3 जरी अटेम्प्ट तुम्ही MPSC साठी द्यायचं म्हटलं तर आरामात तुमचे 4.5-5 वर्ष जातात। तर म्हणून असं एक डोक्यामध्ये असू द्या की नोट्स आपल्याला 4 वर्षांसाठी वापरता येतील, तर या दृष्टिकोनातून बनवायच्यात। एकदा नोट्स जर तुम्ही बनवल्या तर त्यामध्ये फक्त काही अपडेट करायचे असतात, शून्यापासून कधीही परत बनवायची गरज पडू नये, ठीक आहे। म्हणजे समजा जर कोणी स्टेट बोर्डवरती आधारित जर नोट्स बनवल्या, NCERT वरती आधारित बनवल्या तर याच्यामध्ये काही ज्या अपडेट होतील तर तेच फक्त बदलायचं असतं। स्टेट बोर्डच्या जॉग्रफीमध्ये समजा असं सांगितलं असेल की जम्मू काश्मीर हे राज्य होतं, तर तुम्हाला ते अपडेट करायचं आहे की तिथं जम्मू काश्मीर आणि लद्दाख हे आता 2 केंद्रशासित प्रदेश बनलेत, तर ह्या अपडेट तुम्हाला फक्त करायच्या असतात। शून्यापासून कधीही लिहायची गरज पडू नये। जर तशी वेळच आली तर एक दुर्दैव आहे, कारण तुम्ही इतके वर्ष जो अभ्यास केला तर तो तुमच्याकडे एका फॉर्मॅटमध्ये नव्हता आणि मे बी तुमच्या अपयशाचं हे सुद्धा एक मुख्य कारण असणार आहे
की तुम्ही तुमच्या नोट्स ह्या व्यवस्थितपणे अरेंज केल्या नव्हत्या, त्याला सिस्टमॅटिक पद्धतीमध्ये ठेवलं नव्हतं. नोट्स बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला ब्लँक पेजेसचा वापर करायचा आहे, त्याच्यावरती कुठल्याही रेषा नकोत. म्हणजे मी सुद्धा तुम्हाला दाखवलं ना, हे जे आहे माझ्याकडे जे ब्लँक पेज आहे तर याच्यावरतीच मी नोट्स बनवलेल्या असतात. आणि हा जो पूर्ण जर तुम्ही A4 साईज पेपर जर बघितला ना तर याच्यापैकी अराउंड फक्त 30-35% जो पोर्शन आहे त्याच्यामध्येच मी लिखाणकाम केलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मी फक्त एक डायग्रॅम काढली होती जी की या नोट्समध्ये नाही आहे. मी फक्त ती डायग्रॅम माझ्या टेबलवरतीच काढली होती. ढगाची फक्त डायग्रॅम होती, त्याच्यातून पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि जमिनीवरती आल्यावरती जमिनीचं निगेटिव्ह, तर असं फक्त दाखवलं होतं. आता ज्यांनी लेक्चर बघितलं अशांना ते समजलं असणार आहे. तर ते फक्त डायग्रॅम इथे ॲड केलेली नाही आहे. म्हणजे खालचा जो स्पेस आहे तर त्याच्यामध्ये माझी डायग्रॅम होती. म्हणजे एक फ्लो चार्ट वगैरे तुम्ही तुमच्या नोट्समध्ये ॲड करत चला. त्याविषयी पण आपण पुढे बोलणारच आहे, तर तुमचा जास्त इथंच वेळ नको जायला. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र वही तुमची असायला पाहिजे, स्वतंत्र रजिस्टर असायला पाहिजे. जर तुम्हाला वही नाही बनवायची ना तर तुम्ही ब्लँक पेजेसचा असा बंच घेऊ शकता, त्याला बाइंडिंग करायचं, ते तुम्ही ॲज अ नोटबुक म्हणून वापरू शकता. पण प्रत्येक विषयाची सेपरेट नोटबुक असायलाच पाहिजे, ठीक आहे. आणि ज्यावेळेस कधी तुम्ही नोट्स लिहिताय तर त्यावेळेस रफ पेजेसचा वापर करू नका. रफ पेजेसचा वापर हा तुम्ही फक्त कॅल्क्युलेशनसाठी करा. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सीसॅटची प्रॅक्टिस करता मॅथ्स किंवा रिझनिंगची तर त्यावेळेस फक्त रफ पेजेसवरती तुम्ही कच्चं काम करा. पण अजिबात स्वतःच्या नोट्स बनवण्यासाठी रफ पेजेसचा वापर करू नका. किंवा असं पण नका करू की रफ पेजेसमधलं मी परत कधीतरी फेअरमध्ये लिहील तर त्यासाठी मी सध्या रफ पेजवरती लिहितोय, तर असं सुद्धा अजिबात करू नका. त्या सवयी थोड्याशा वेगळ्या लागतील. तर म्हणून पहिल्यापासून एक स्वतंत्र नोटबुक असायला पाहिजे ब्लँक पेजेसची, आणि त्याच्यामध्येच तुमचं सगळं काम चालू द्या, ठीक आहे. तर एक मुद्दा तुम्हाला क्लिअर झाला आहे की नोट्स पुढच्या 4 वर्षांसाठी असतील, तर हे डोक्यामध्ये असू द्या. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की नोट्स काढताना ॲक्टिव्ह बनायचं आहे. ॲक्टिव्ह बनायचं म्हणजे काय, तर आपण नोट्स ह्या परीक्षा पास होण्यासाठी बनवतोय, तर हा मुद्दा पहिल्यांदा क्लिअर असला पाहिजे. नोट्स बनवतोय याचं कारण तुमचं हस्ताक्षर सुधारावं असं अजिबात नाही आहे. नोट्स बनवताना तुम्ही ॲक्टिव्ह राहा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक मुद्दा परीक्षेसाठी किती महत्त्वाचा आहे, परीक्षेसाठी कुठला महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, तर हे समजल्यानंतरच तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवू शकाल. तर परीक्षा पास होण्यासाठी नोट्स बनवायच्यात, तुमच्या शौक पूर्ण करायचा आहे, तुम्हाला लिखाणकाम आवडतं, खरडेगाशी करायची आहे, तर यासाठी नोट्स बनवायच्या नाही आहेत. त्यानंतर विषय जर तुम्हाला समजला असेल तर त्या समजलेल्या विषयांची परत उजळणी करायची आहे, तर म्हणून नोट्स बनवायच्या. आता नोट्स बनवण्याचा बऱ्याचशा जणांचा असा पण हेतू असतो की त्या नोट्स लिहिल्यानंतर एखादा विषय त्याला समजेल, पण ही मेथड अजिबात बरोबर नाही आहे, चुकीची मेथड आहे. नोट्स ज्यावेळेस तुम्ही बनवताय तर तो विषय तुम्हाला समजलेला पाहिजे, त्यानंतर तुम्ही त्याच्या नोट्स बनवा, म्हणजे तुम्हाला ते उजळणीसाठी कामी पडणार आहे. जर तुम्हाला एखादा विषय समजलेला नाही तर त्याच्याबद्दलच्या नोट्स बनवण्यात काहीसुद्धा अर्थ नसतो. कारण जो मुद्दा तुम्हाला समजला नाही त्याच्याबद्दल तुम्ही शॉर्टमध्ये काहीच लिहू शकणार नाही. जो विषय तुम्हाला समजून घ्यायचा आहे हा तुम्ही पुस्तक वाचून लेक्चर्स बघून समजून घ्या, पण समजलेल्याच विषयांच्या नोट्स तुम्ही बनवायच्या, ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला बौद्धिझम, जैनिझम हे टॉपिक समजलेलेच नाही आहेत, त्यांचे जे तत्त्व सांगितलेत ते माहितीच नाहीत, तर ते तत्त्व लिहून काढण्यासाठी नोट्स अजिबात लिहायचे नाही. तुम्हाला फक्त त्या तत्वांमधले महत्त्वाचे फक्त हायलाइटेड पॉईंट्स लिहायचे असतात. म्हणजे जे कीवर्ड्स असतात ना तेवढेच लिहायचे असतात. नोट्समध्ये पूर्ण ओळीसुद्धा लिहित बसण्याची गरज नसते. तर म्हणूनच सांगतोय की जो विषय तुम्हाला समजला आहे किंवा ज्या विषयाचं तुम्हाला नॉलेज आलं आहे, कन्सेप्ट क्लिअर झाला आहे, तर त्याच्याबद्दल स्वतःच्या नोट्स बनवा, ठीक आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचा, ॲक्टिव्ह बनायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर जे मुद्दे आपल्याला माहिती आहेत तर ते नोट्समध्ये लिहायचे नाही. आता माहिती आहेत म्हणजे नेमकं काय असतं, तर जे जे मुद्दे तुम्हाला अगदी हार्डकोर पाठ झालेले आहेत, म्हणजे समजा वर्ल्ड बँकेबद्दल काही विषय निघाला तर आपल्याला माहिती असतं ना वर्ल्ड बँकेचं हेड ऑफिस वॉशिंग्टन DC आहे. IMFचा काही रिपोर्ट आला तर IMFचं हेड ऑफिस आपल्याला माहिती आहे वॉशिंग्टन DCलाच आहे. जिनेवामधल्या बऱ्याचशा ऑर्गनायझेशन माहिती आहेत की त्यांचे हेड ऑफिस जिनेवामध्ये आहेत. तर ते मुद्दे लिहित बसण्याची गरज नाही, तो मुद्दा लिहायचाच नसतो. नोट्समध्ये असेच मुद्दे पाहिजेत की जे तुमच्या लक्षात राहण्यासाठी अवघड आहेत. कन्सेप्ट क्लॅरिटीसाठी ज्यावेळेस तुम्ही तुमच्या नोट्स वाचाल तर त्यावेळेस ते लक्षात राहून जाईल, किंवा फक्त एकदा वाचलं की लगेच तुम्हाला क्लिक व्हायला सुरुवात होईल की हे प्रोसेस अशी अशी होती. तर म्हणून तुम्हाला नोट्स लिहायच्यात. ज्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी पाठ आहेत तर त्याचा अजिबात नोट्समध्ये उल्लेख करू नका. तर हे सगळे मुद्दे होते. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा आहे तो म्हणजे नोट्स बनवताना क्वेश्चनाचं फॉर्मॅट ठेवायचा आहे. क्वेश्चनाचा फॉर्मॅट जो तुम्हाला ऑलरेडी मी सॅम्पलमध्ये दाखवला. मी प्रत्येक वेळेस स्वतःला क्वेश्चन विचारतो, त्याचं आन्सर मी त्या नोट्समध्ये लिहितो, किंवा स्वतःला जरी विचारता नाही आला तरी ॲटलिस्ट एक्झाम ओरिएंटेड कसे क्वेश्चन बनतात हे जरी तुम्हाला समजलं ना
तर तो क्वेश्चन तुम्ही फक्त लिहाल आणि त्याचं एक्सप्लेनेशन ॲज अ नोट्समध्ये ठेवा. मॅक्झिमम वेळेस तुम्ही ज्या वेळेस क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये तुमच्या नोट्स लिहाल त्या वेळेस तुम्हाला त्या परत परत वाचू वाटतील आणि त्यावेळेस तुमचे ते कन्सेप्टसुद्धा क्लिअर होत राहतील. तर म्हणून कधी पण मॅक्झिमम, आता मी पण ज्यावेळेस प्रिपरेशन करायचो किंवा माझीसुद्धा जे नोटबुक असायचे ना, तर त्याच्यामध्ये माझा पूर्णपणे क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटवरतीच भर असायचा. प्रत्येक कन्सेप्ट रिलेटेड काही ना काही क्वेश्चन विचारलेला असायचा आणि त्याचं एक्सप्लेनेशन शॉर्टमध्ये लिहिलेलं असायचं. तर तोच तुमचा नोट्स बनवण्याचा फॉर्मॅट पाहिजे. मॅक्झिमम तुमच्या नोटबुकमध्ये अराउंड 80% तरी भाग हा क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटनी भरलेला असावा. 20% अशा काही गोष्टी असतात की जिथं तुम्हाला पॉईंट्स लिहावे लागतील, म्हणजे काही ठिकाणी पॉईंटर पण काढायचे असतात. म्हणजे ज्या ठिकाणी असे काही क्वेश्चन फॉर्म होत नाहीत त्यावेळेस फक्त तुम्हाला पॉईंटर्स काढायचे असतात. तर हा सुद्धा मुद्दा माहिती असू द्या. आणि नोट्समधलं सगळंच महत्त्वाचं असतं तेच तुम्ही तिथे लिहित असता. उगाच नोट्समधल्या पॉईंटला हायलाईट करू नका. म्हणजे हायलायटर वगैरे तिथे यूज करतात ना बरेचसे जण, तर तसं अजिबात करू नका. कारण ऑलरेडी नोट्स म्हणजे काय, तर सगळा तो तुमचा जो सारांश होता, तुमचं जे प्रत्येक महत्त्वाचं जे नॉलेज ओरिएंटेड लाईन आहे तर तीच तुमच्या नोट्समध्ये असणार आहे. तर म्हणून नोट्समधलं सगळंच महत्त्वाचं असतं. फक्त तुम्ही जर काही ठळक गोष्टी दाखवायच्या असतील तर तुम्ही त्या बॉक्समध्ये लिहायला चालू करा, चौकटीमध्ये लिहायच्या. म्हणजे वरतून एक कॉलम सोडा, त्याच्यानंतर लेफ्ट हँड साईडला एखादा कॉलम सोडा आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते ठळक मुद्दे आहेत तर ते लिहू शकता, काही फॅक्ट्स लिहू शकता. पण असं काही वेगळं हायलायटर वगैरे वापरण्याची गरज नाही. हायलायटरचा वापर तुम्ही पुस्तक वाचताना करायला पाहिजे. म्हणजेच तुम्हाला समजेल की हे हायलाईट केलेले पॉईंट तुमच्या नोट्समध्ये असायला पाहिजे. तर त्यासाठी म्हणून तुम्ही हायलायटर यूज करा. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोट्स काढताना ना गोष्टी नाहीत लिहायच्या, आपल्याला स्टोरीज लिहायच्या नाही आहेत. म्हणजे नेवर राईट डाऊन युअर स्टोरीज. फक्त आणि फक्त पॉइंटर्स असले पाहिजेत. ओळसुद्धा कंप्लीट करत बसण्याची गरज नसते. ग्रॅमॅटिकल मिस्टेक होत राहतील, ते तुम्ही, आहे, नाही, काही हे असलं अजिबात वर्ड्स वापरायचे नाहीत. तुमच्या नोट्स तुम्हाला समजतील अशाच पद्धतीमध्ये लिहायच्या. काही वर्ड्सला तुम्ही शॉर्टकट म्हणून सुद्धा यूज करू शकता. म्हणजे एखादा मोठा वर्ड असतो त्याला शॉर्टमध्ये लिहून टाकायचं. वेलांटी इकडे तिकडे झालेली सुद्धा चालते. काना मात्रा उकार चुकू द्या. फक्त तुमच्या नोट्स स्वतःसाठी आहेत, त्या दुसऱ्यांना कुणाला दाखवायसाठी तुम्ही बनवत नाही आहे किंवा कुणाला इम्प्रेस करायचा असे पण हेतू जर असतील ना, आता त्यांच्याबद्दल काय बोलावं की समजा इम्प्रेसच करायचं ठरवलं, नोट्स दाखवूनच पटवायचे कुणाला, तर तसे पण महाभाग असू शकतात. पण तुम्ही त्याच्या नादी लागू नका. तुम्हाला तुमच्या नोट्स स्वतःसाठी बनवायच्यात हे लक्षात ठेवा. स्वतःला स्वतःच्या नोट्स वाचता येतील अशी भाषा वापरली तरी सुद्धा चालणार आहे. ठीक आहे. म्हणजे एखाद्याला सवय असते की 2 गोष्टी शिव्यांमध्ये लिहिलं तर समजतं लवकर, तर तसं सुद्धा तुम्ही लिहू शकता. कारण त्या नोट्स तुमच्या स्वतःसाठी असतील. दुसऱ्याच्या नोट्स वापरताना एक काळजी घ्यायची की दुसऱ्याच्या नोट्स ज्यावेळेस तुम्ही वाचताय तर त्यावेळेस त्या ॲज अ पुस्तक म्हणून वाचायच्यात. दुसऱ्याच्या नोट्स तुमच्याकडे आहेत म्हणून स्वतःच्या नाही बनवायच्या असं अजिबात करायचं नाही. दुसऱ्या कितीही भारी नोट्स असतील, टीना डाबीच्या जरी तुम्हाला नोट्स सापडल्या ना तरी ॲज अ रेफरन्स म्हणून त्या वाचायच्या. स्वतःच्या भाषेत, स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये स्वतःच्या नोट्स स्वतःजवळ पाहिजेत. ठीक आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्हाला लक्षात असायला पाहिजे नोट्स बनवण्यापूर्वी. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो सध्या खूप तुमच्या डोक्यामध्ये त्रास देत असणार आहे की व्हिडिओ लेक्चर्सच्या नोट्स बनवायच्या का. म्हणजे सगळे तुम्ही बरेचसे लेक्चर्स बघता ना, तर त्याच्या नोट्स बनवायच्या असतात का. तर यस, त्या लेक्चरच्या सुद्धा नोट्स बनवायच्या असतात. फक्त त्याची मेथड आणि पुस्तकातून नोट्स बनवण्याची मेथड थोडीशी वेगळी आहे. ती कशी, तर लेक्चर ज्यावेळेस तुम्ही ऐकताना तर त्या लेक्चरला ऐकत नोट्स बनवायच्या नाहीत. हां, जर तुम्ही एखाद्या क्लासरूममध्ये असाल आणि लाईव्ह सेशन चालू आहे, म्हणजे लाईव्ह म्हणजे काय की परत ते रिपीट होणार नाही असं जर असेल ना, तर त्यावेळेस तुम्हाला शॉर्ट पॉईंट्स लिहायचे असतात. पण ते सुद्धा कसे आहे, समोरचा जो बोलतोय तर त्याच्याकडे जास्त लक्ष पाहिजे, लिहिण्याकडे कमी लक्ष पाहिजे. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल विजन स्टडीवरती जाऊन तुम्ही लेक्चर बघताय तर ते लेक्चर ऐकायचं आहे पूर्ण. तुम्हाला समजा 1 तासाभराचं लेक्चर आहे तर ते पूर्ण ऐकायचं. त्यावेळेस तुम्ही अजिबात काही लिहायचं नाही आहे. आणि ज्यावेळेस लेक्चर संपलं की थोडंसं रिकॉल करायचं. आता आपल्या लेक्चरमध्ये आपण काय करतो, शेवटचा पोर्शन रिव्हिजनसाठी ठेवलेला असतो. म्हणजे प्रत्येक लेक्चरमध्ये शेवटी रिव्हिजन होते. मग ज्यावेळेस रिव्हिजन स्टार्ट होते ना तर त्यावेळेस आपल्याला गोष्टी रिकॉल व्हायला सुरुवात होतात की आपण पहिल्या मिनिटाला काय बघितलं होतं, 5 मिनिटानंतर काय झालं, 6 मिनिटानंतर, 10 मिनिटानंतर. तर या गोष्टी रिकॉल होतील आणि ते जे सगळं सारांश आहे ना तर त्याला तुम्ही नोट्स बनवू शकाल. म्हणजे पहिल्यांदा लेक्चर हे फक्त ऐकायचं आहे, कुठेही पॉज करायचं नाही, कुठल्याही फॅक्ट्स अशा लिहून घ्यायच्या नाही आहेत. फक्त लेक्चर ऐकायचं, त्याच्यानंतर स्वतःच्या नोट्स बनवायच्यात. आता हे लेक्चर तुम्ही कुठलंही ऐका, म्हणजे असं नाही की विजन स्टडीजच, बाकी यूट्यूबवरती वगैरे कुठेही लेक्चर बघितलं ना तसंच करायचं की फक्त लेक्चर एकदा ऐकून घ्या. त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती विचार करा की कुठले मुद्दे आपल्याला आठवायला पाहिजेत, कुठल्या मुद्द्यांवरती आपण डिस्कशन केलं आहे, तर त्यानुसार तुम्ही स्वतःचे पॉईंट्स बनवा
आणि ऑफकोर्स काही जे फॅक्ट्स असतात तर त्या तुम्हाला परत एकदा मागं जाऊन बघाव्या लागतील. तर यस, तुम्ही त्या लेक्चरमध्ये आणखीन एकदा जा, त्याला आणखीन फास्ट फॉरवर्ड वगैरे करून बघा आणि त्याच्यामध्ये जे मुद्दे तुम्हाला आढळतील, ज्या फॅक्ट्स तुम्हाला लिहायच्या होत्या तर त्या तुम्ही स्वतःच्या नोट्समध्ये लिहा. पण मॅक्झिमम वेळेस पॉइंटर्स बनवायचे असतात, फक्त बुलेट पॉईंट्स लिहायचे असतात. तर ही गोष्ट तुम्ही अजिबात विसरू नका. ठीक आहे. आणि अगेन मी तुम्हाला हाच मुद्दा सांगतोय की क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये स्वतःच्या नोट्स असू द्या. तुम्ही जरी व्हिडिओ लेक्चर बघितलं त्याच्यामध्ये फक्त कन्सेप्ट असतील तरी स्वतः क्वेश्चन फॉर्म करा. की आता जसं मी तुम्हाला सुरुवातीला दाखवू ना की लाईट कशी फॉर्म होते, हा क्वेश्चन मी स्वतःला विचारला होता. त्याच्यानंतर मग ती पृथ्वीवरतीच का पडते, तर हा पण एक क्वेश्चन होता, त्याचं आन्सर मला एक्सप्लेनेशनमध्ये लगेच सापडलं. तर अशाच मेथडमध्ये स्वतःच्या नोट्स बनवा. ठीक आहे. आणि जाता आता शेवटचा मुद्दा, तो म्हणजे तुम्ही सध्याच्या या पिरियडमध्ये समजा 100 दिवस तुमच्या एक्झामसाठी राहिलेत, तर या 100 दिवसांमध्ये नोट्स बनवायच्या का? तर हो मित्रांनो, या 100 दिवसांमध्ये सुद्धा नोट्स बनवायच्याच आहेत. कारण एक्झामच्या दिवसापर्यंत तुम्ही काही पुस्तक वाचू शकणार नाही. कोणतंच पुस्तक कुणालाच अधिकारी बनवू शकणार नाही आहे. म्हणजे जे जे सगळे अधिकारी आपल्याला दिसतात ना, तर ते काही पुस्तकं वाचून फक्त अधिकारी नसतात झालेले, तर त्यांच्या स्वतःच्या नोट्ससुद्धा त्यांच्याकडे असतात. पुस्तक ते एक्झामच्या दिवशी नाहीत वाचणार. फक्त एखादा कुठं क्लॅरिटी अजून पाहिजे असेल तर पुस्तकामध्ये जातील. पण मॅक्झिमम वेळेस नोट्सच स्वतःच्या वाचाव्या लागतात. स्वतःच्या नोट्सच स्वतःची परीक्षासुद्धा पास करून देतील. तुमच्याच नोट्स तुम्हाला अधिकारी बनवणार आहेत. म्हणून शेवटपर्यंत तुम्हाला नोट्स बनवाव्या लागतील. सध्या 100 दिवसांमध्ये कशा बनवायच्या, तर अगदी सोपं आहे. ज्या ज्या तुम्ही गोष्टींचा अभ्यास आत्तापर्यंत केला आहे, ज्या ज्या मुद्द्यांचा तुम्ही अभ्यास केला आहे, मग मी समजा पॉलिटीबद्दल बोलू, पॉलिटीमध्ये समजा तुम्ही घटना निर्मिती वाचलं आहे, त्याच्यानंतर घटनेची वैशिष्ट्ये अभ्यासलं आहे, त्यानंतर तुम्ही असं करत करत राष्ट्रपतीपर्यंत आला. तर आता तुम्हाला फक्त काय करायचं आहे की फक्त रिकॉल करायच्यात गोष्टींना. जसं की मग घटनेच्या निर्मितीमधले कुठले महत्त्वाचे पॉईंट होते तर ते सुद्धा तुम्ही 2-4 पेजेसवरती लिहा. आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मुद्दा ज्यावेळेस तुमचा नोट्स फॉर्मॅटमध्ये बनेल ना, तर त्यानंतर 1-2 पेजेस हे ब्लँक ठेवायचेत नेहमी. कारण त्या ब्लँक पेजेसवरती तुम्हाला अपडेट्स लिहायच्या असतात. म्हणजे जसं समजा आता राष्ट्रपतींचा कालावधी वगैरे तुम्ही लिहिला आणि फॉर एक्झाम्पल एखादी अमेंडमेंट झाली आणि राष्ट्रपतींचा कालावधीच बदलला, तर त्यावेळेस तुम्हाला ते मुद्दे त्या कोणत्या घटनादुरुस्तीनुसार आणि किती कालावधी वगैरे झाला आहे, कोणत्या डेटला झाला, तर ह्या गोष्टी तुम्हाला नोट्समध्ये ॲड करता येतील. तर म्हणून ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मुद्द्याच्या नोट्स बनवाल त्यानंतर 1-2 पेजेस ह्या ब्लँक ठेवायचेच आहेत. आणि नेहमीच प्रत्येक येणाऱ्या टॉपिकसाठी तुम्ही तसंच करायचं. ओके. तर आपण बरंचसं हेल्दी डिस्कशन केलं. मला थोडंसं शॉर्टमध्ये ठेवायचं होतं पण स्ट्रेच होत गेलं. तुम्हाला माहिती ना, एकदा सुरू झालो की नाही थांबत, तर तसाच हा प्रकार होता. पण अगदी प्रोडक्टिव्ह डिस्कशन होतं. प्रत्येक मिनटं महत्त्वाचा होताच. तुम्ही थोडंसं याला ॲप्लाय करा, बघा तुमच्या भरपूर साऱ्या एक्झाम निघतील. आणि नोट्स बनवण्याचं कसं असतं ना की आपल्याला ती सवय नाही आहे की पॉईंट्समध्ये लिहायचे, फक्त एक छोटे छोटे शब्द लिहायचे आहेत, कीवर्ड्स लिहायचे आहेत. हे आपल्याला सवय आत्ता नाही आहे, पण लागायला सुरुवात होईल. म्हणजे हळूहळू ज्यावेळेस तुम्ही तशा पद्धतीने डेव्हलप व्हाल ना, त्यावेळेस आरामात तुमच्या नोट्स ह्या फक्त आणि फक्त कीवर्ड्समध्ये असतील. कुठल्याच मित्राला समजणार नाहीत की हे काय लिहिलं आहे, पण तुम्हाला सगळं ते माहिती असणार आहे. आणि जे तुम्हाला पुस्तकं लिहायचे असतील ना, ते शौक जे आहेत ना, किंवा एखाद्या विषयाबद्दलचं ते प्रेम असतं की मला इतिहास म्हणजे खूपच आवडतो, मला खूपच वाचायचं आहे, खूप लिहायचं आहे, तर हे काम तुम्ही करू शकता. ज्यावेळेस तुम्ही अधिकारी व्हाल ना, तर लगेच विजन ग्रुपला जॉईन करायचं. म्हणजे बाकीचे जे सगळे करतायत ना की स्वतःचे लगे एक एक विषय घेत आहेत, तर तसंच तुम्ही सुद्धा करू शकता. फक्त त्याच्यासाठी एक छोटंसं काम करायचं आहे, परीक्षा पास व्हायचं, पटकन अधिकारी बनायचं आणि लगेच विजन ग्रुप जॉईन करायचा. ठीक आहे. तर याच एका पॉझिटिव्ह नोटसोबत इथंच थांबणार आहोत. जाताना मी आठवण करून देतो, विजन स्टडीचं ॲप हे गुगल प्ले स्टोअरवरती आहे. त्या ॲपच्या माध्यमातून भरपूर सारा मोफत अभ्यास होतो आहे. तिथं बऱ्याचशा PDF अवेलेबल आहेत, टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत आणि बरंचसं मोफतच आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना 2,500 ते 3,000 रुपये ॲडमिशन फी अफोर्ड होत असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी आमच्या राज्यसेवा किंवा संयुक्त गट ब कोर्समध्ये ॲडमिशन घेऊ शकता. या माध्यमातून भरपूर सारा क्वालिटी स्टडी आणि अगदी टू दी पॉईंट तुमचा अभ्यास होणार आहे. तर याच अपडेटसोबत इथंच थांबतो. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.